धारणी तालुक्यातील शिरपूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका वर्षा सूर्यवंशी यांनी राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे। त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण शिक्षक समुदायात आनंदाचे वातावरण आहे। राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धा शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रमांना चालना देण्यासाठी घेतली जाते। यंदाच्या 2024-25 या स्पर्धेत धारणी तालुक्यातील वर्षा सूर्यवंशी यांची निवड झाली असून त्यांनी विद्यार्थ्यांना नव उपक्रम स्पर्धेची प्रेरणा दिली आहे। त्यांच्या या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी खडे सर, केंद्रप्रमुख गोविंद फुलमारी सर, मुख्याध्यापक मेहरे सर तसेच तालुक्यातील सर्व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे। राज्यस्तरीय नव उपक्रम स्पर्धेत वर्षा सूर्यवंशी यांचा सहभाग ही शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे। मी गोविंद फुलमाडी, प्रभारी केंद्रप्रमुख शिरपूर। या शाळेमध्ये कुमारी वर्षा सूर्यवंशी मॅडम यांनी नवोपक्रममध्ये भाग घेतलेला आहे। त्यांची निवड जिल्ह्यातून प्राथमिक गटातून दुसऱ्या क्रमांकावर झालेली आहे राज्याकरिता। त्याबद्दल त्यांचे या केंद्रातर्फे मी आभार मानतो, अभिनंदन करतो। त्याचप्रमाणे त्यांनी यावर्षी व्हिडिओ निर्मितीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे सहभाग घेतलेला होता आणि त्यांच्या शाळेतील विज्ञान प्रदर्शनीतून दिल्ली सहलीकरिता 2 विद्यार्थ्यांची सुद्धा निवड झालेली आहे। याबद्दल मी शिक्षण विभागातील सन्माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब, विस्तार अधिकारी साहेब, त्याचप्रमाणे नवोपक्रमासाठी जिल्ह्यातील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती यांचे सुद्धा आभार मानतो। मी माझ्या शाळेत स्कॉलर नवोदय बनू या जागतिक स्पर्धेत टिकूया हा उपक्रम राबवला होता। नवोपक्रम स्पर्धा ही राज्य शैक्षणिक परिषद संशोधन व प्रशिक्षण महाराष्ट्र पुणे द्वारा आयोजित केली जाते। आम्ही या परीक्षेत आमच्या शाळेतून 6 विद्यार्थी बसवले होते। 6 पैकी एक विद्यार्थी वैष्णवी जावरकर ही शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरली। या उपक्रमाच्या अंतर्गतच मी हे 6 विद्यार्थी राज्यस्तरीय नवोदय अभिरूप स्पर्धेमध्ये बसवले होते व हे 6 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह पास झाले। तुम्हाला काय नवीन शिकायला मिळालं या नवोपक्रम कार्यक्रमामध्ये? मॅडम, आम्हाला पहिल्या तासिकेत उताराचे प्रश्न कसे सोडवितात हे शिकवत असत आणि शेवटच्या तासिकेत सराव घेत असत। शिष्यवृत्ती नवोदयबद्दल आमच्या मनात जी भीती होती ती नाहीशी झाली। बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर मॅडमने आम्हाला खेड्या कृतीतून अगदी सोप्या पद्धतीने शिकवला। दर शुक्रवारी आमच्या सराव चाचणी होत असे। मला या उपक्रमामध्ये गावातील गावकरी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी चांगला प्रतिसाद दिला। तसेच शिरपूर शाळेतील शिक्षक व केंद्रातील शिक्षकांनी तसेच गट शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी व आमच्या शाळेचे केंद्रप्रमुख गोविंद फुलमाळी, मुख्याध्यापक संतोष पांडे सर यांनी मला मार्गदर्शन केले।